मंडळी, तुम्हाला सुद्धा दाल खिचडी आवडते ना, तर आजची रेसिपी तुमच्यासाठी. काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं हे मिश्रण आणि व्यवस्थित असं पाणी ओतून 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, तेल टाकून फोडणी करायची आहे. एक मिडियम साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे, तो सुद्धा टाकून घ्यायचा. त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता टाकायचा, छान असं मिक्स करायचं. त्यानंतर बारीक चिरून टोमॅटो घ्यायचं, पिकलेलं टोमॅटो ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर काही जगभरातील मसाले घालायचे आहेत, जसं की गरम मसाला, हळद पावडर आणि धना पावडर आणि काश्मीरी पावडर आहे, ती 1 चमचा भरून टाकायची आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची, छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जे भिजवलेले डाळ तांदूळ आहे ते व्यवस्थित असं त्यात टाकून घ्यायचं आहे त्या मिश्रणामध्ये आणि 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि तुमच्या कुकरला जे शिट्ट्या कराव्या लागतात तेवढ्या करून घ्यायच्या आहे, 2 किंवा 3. छान अशी आपली खिचडी तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही. त्यावरती तूप घालायचं आहे किंवा बटरसुद्धा तुम्ही घालू शकता. अप्रतिम चवीची आपली खिचडी तयार झालेली आहे, नक्की करून पहा.